गोदावरी नदीवरील मेडीगट्टा बॅरेज बांधण्याबाबत सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यात यश आलं। या संदर्भात महाराष्ट्र तेलंगणामध्ये आंतरराज्य सिंचन प्रकल्पात सामंजस्य करार झाला। यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव उपस्थित होते। तसंच दोन्ही राज्यांचे जलसंपदा मंत्री आणि या खात्याचे सचिवही उपस्थित होते। दोन्ही राज्यात काँग्रेसचं सरकार असताना मेडीगट्टा बॅरेजच्या वादावर तोडगा काढण्यात यश आलं नव्हतं, मात्र आता दोन्ही राज्यात वेगवेगळे सरकार असताना तोडगा काढण्यात यश येताना दिसतंय। तीनही आपण या ठिकाणी प्रकल्पांना मान्यता दिली आहे। यामुळे यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यातल्या, विदर्भातील तीन जिल्ह्यातल्या 30,000 हेक्टर जमिनीला आपण सिंचन देऊ शकू। आणि हे देत असताना आपलं एकही गावठाण हे त्याच्यामध्ये कुठेही बुडीत क्षेत्राखाली जाणार नाही आहे। आणि त्यामुळे एक चांगला करार या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी कांदा कधी ग्राहकांना रडवतो तर कधी शेतकऱ्यांना। सध्या कांदा शेतकऱ्यांच्या जीवावरच उठलाय। निफाड तालुक्यातल्या करंजगावच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला 5 पैसे किलोचा दर मिळाला। सरकारनं 5 पैशाचं नाणं बंद करून मोठा काळ उलटला, मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या नशिबातून 5 पैसा कायम असल्याचं हे धक्कादायक वास्तव समोर आले। मिलिंद दराडे असं दुर्दैवी शेतकऱ्याचं नाव आहे। दराडे यांनी आपला कांदा मातीमोल भावानं विकण्यापेक्षा घरी परत नेणं पसंत केलं। तब्बल 500 क्विंटल कांदा असल्यामुळे त्यांनी चांगल्या दराची प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला। मात्र सरकारनं शेतकऱ्यांच्या हितासाठी नियमनमुक्तीचा निर्णय घेतला खरा, मात्र या निर्णयाला व्यापाऱ्यांनी विरोध करत बाजार समित्या बंद ठेवल्या। त्यामुळेच मात्र दराडेंचा उत्पादन खर्च तर सोडाच, पण वाहतूक खर्चही निघाला नाही। उलट दराडे यांच्यावर कांदा अनेक दिवस शेतात पडून राहण्याची वेळ आली। अखेर हा सर्व कांदा सडला। निराश झालेल्या दराडेंनी अखेर आपला कांदा स्वतःच्याच शेतात फेकून दिला। डिसेंबर एंडिंगला कांदा लागवड केली, त्याची काढणी एप्रिल महिन्यात केली। तर काढणी पश्चात बाजारभाव नसल्या कारणामुळे कांदा साठवण केला आणि कांदा साठवण केल्यानंतरून तो कांदा विक्रीस काढला। त्यावेळेस मार्केट बाजार समित्या सर्व बंद असल्या कारणामुळे तो कांदा साठवला गेला। तो कांदा मार्केटमध्ये काढल्या क्षणी तो कांदा खराब असल्या कारणामुळे त्याची ग्रेडिंग करून तो व्यवस्थित नेला, पण तो गेल्यानंतर त्याला प्रति क्विंटल हा 5 रुपये बाजारभाव मिळाला। शासनाने याच्यात गांभीर्यानं दखल घेतली तरच शेतकरी वाचेल, अन्यथा हा लाखोचा पोशिंदा मारायला वेळ लागणार नाही। शेतकऱ्यांना हमीभाव या ठिकाणी ठरवून द्या। आज जर त्याला भाव मिळाला नाही तर याचे दुष्परिणाम आज नाही पण पुढे भविष्यात आपल्याला जाणवणार आहे। शेतकरी मग कांद्यापासून डायवर्टून दुसऱ्या पिकाकडे वळेल आणि मग जशा प्रकारे मागील 2-5 महिन्यामध्ये डाळी साळींचं झालं, तसेच प्रकारे या कांद्याच्या बाबतीत होतील। पण नको तेवढा पैसा खर्च करून, नको त्या देशांना तो पैसा देऊन या ठिकाणी आपल्याला आयात करावं लागेल। आणि म्हणून आज ही परिस्थिती आहे की आजच खऱ्या अर्थाने जर शेतकऱ्याला आपण या ठिकाणी अनुदानाच्या मार्फत म्हणा, हमी भावाच्या मार्फत म्हणा, जर योग्य असा भाव दिला तर निश्चित भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होणार नाही। म्हणून शासनाने यामध्ये लवकरात लवकर लक्ष घालावं ही आमची प्रामाणिक मागणी आहे। मुंबईत जोगेश्वरी इथं मानवी थारांचा विश्वविक्रम करणारे जय जवान गोविंदा पथक बुधवारी सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहेत। दहीहंडी सण साजरा करण्याबाबत सुप्रीम कोर्टानं घातलेल्या निर्बंधांविरोधात हे पथक रिट याचिका दाखल करेल। कोर्टानं पुन्हा सहानुभूतीपूर्वक विचार करून दिलेल्या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी विनंती ते याचिकेतून करतील। उत्सवावर निर्णय घेताना गोविंदा पथकाचं मत विचारात घ्यावं अशी विनंती ते करणार आहेत। दहीहंडी उत्सव साजरा करताना सुरक्षेची सर्व हमी देण्यास आणि उत्सवाला कुठलंही गालबोट लागणार नाही याची काळजी घेण्याची तयारी या मंडळानं दर्शवली आहे। शिवाय गिनीज बुकात नोंद झालेला विश्वविक्रम परत करण्याची सध्या कोणतीही भूमिका नाही असं स्पष्टीकरणही जय जवान गोविंदा पथकानं दिलंय। पोलिसांनी दहीहंडी मंडळ आणि दहीहंडी आयोजकांना नोटिसा बजावायला सुरुवात केल्यानंतर आज समन्वय समितीच्या सदस्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। यावेळी बजावलेल्या नोटिसामध्ये कोर्टाच्या निर्णयांचं पालन केलं नाही तर कडक कारवाई करण्यात येईल असं बजावण्यात आलंय। त्यामुळे आता 2 दिवसावर आलेला दहीहंडीचा उत्सव कसा साजरा करायचा हा प्रश्न आयोजकांना पडलाय। तर उच्च न्यायालयानं दिलेले मार्गदर्शक तत्व पाळावीच लागतील असं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलंय। मनसेला दिलेली नोटीस ही खबरदारी घेण्यासाठी असल्याचं त्यांनी सांगितलं। मागच्या वर्षी जी नोटीस आली होती ते ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आणि थराचा 20 फुटाचा प्रॉब्लेम, त्यामुळे ती नोटीस मला लास्ट टाईमवरती पण दिली होती आणि केस पण झाली होती। केस चालूच आहे, माझी 30 आहे आणि या टायमाला पण तेच अटी टाकलेले आहे की बाबा 20 फुटाचे ठेवा आणि ट्रॅफिकला थोडा हे अडथळा आला नाही पाहिजे। पण आम्ही थोडासा दखल घेऊ काय लोकांना, म्हणजे गोविंदा पथकांना काय काय लागेल नाही, त्रास होऊ नये, मग ते दखल आम्ही घेऊ नक्कीच। कायद्याचं पालन करून आनंदाने सण साजरा करतात, कारण शिवसेना एक वेगळ्या तऱ्हेची संघटना आहे, लोकांच्या मनामध्ये ती घर करून असते।
स्वतः ज्यावेळेला मी ही अनाऊन्समेंट ऐकलेली आहे की कायद्याचं पालन करा आणि तुम्ही हे करा, अर्थात कायद्याचं पालन करत असताना कुठे जर निर्णय असे झालेले असतील की ज्याच्यामुळे आपल्या हक्कांना बाधा येत असेल तर ते शासन मांडत असतं सर्वांच्या माध्यमाने, आणि शासन आजसुद्धा मांडणार आहे हायकोर्टाचं. आणि जो काय न्यायालयाचा निर्णय असेल त्याच्याप्रमाणे सण चांगल्या तऱ्हेने साजरा व्हावा, आनंदाने साजरा व्हावा अशी अपेक्षा आहे. आपच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरे यांच्यात बाळासाहेबांसारखी हिंमत नसून त्यांनी भ्रष्टाचारांसमोर गुडघे टेकल्याचं टीकास्त्र प्रीती शर्मा मेनन यांनी सोडलंय. तसंच राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी कोर्टात आपल्या विरोधात दावा दाखल करावा असं उघड आव्हान देखील त्यांनी दिलं. खोतकर यांनी जालन्यात मुलांच्या खेळाच्या मैदानाची जागा बळकावून आपलं कार्यालय थाटल्याचा आरोप प्रीती शर्मा मेनन यांनी केलाय. हमने पहले भी बोला था, हम बहुत गौर से देखना चाहते हैं कि उद्धव ठाकरे में बाला साहेब ठाकरे की हिम्मत है या नहीं. बाला साहेब ठाकरे ने करप्शन के खिलाफ अपने ही मंत्री को निकाला था. साफ दिखाई देता है कि उद्धव ठाकरे साहब में वो हिम्मत नहीं है जो शिवसेना बोलती थी उनमें है, मराठी मानुस के लिए खड़े होने के लिए. उद्धव ठाकरे ने करप्शन के सामने घुटने टेक दिए हैं. इट इज़ वेरी सैड. शिवसेना एक पार्टी है जो कॉम्प्रोमाइज हो चुकी है और उनसे कुछ एक्सपेक्टेशंस नहीं की जा सकती. भाजप हा राष्ट्रवादीच्या लोकांचा मुखवटा आहे असा आरोप आपच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी केलाय. सांगली भाजप शहराध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यावरील आरोपांचं निमित्त साधत त्यांनी ही टीका केली आहे. सांगलीच्या वालचंद कॉलेजच्या 110 एकर जमिनीवर सांगलीतील पृथ्वीराज देशमुख यांचा डोळा असल्याचा गौप्यस्फोटही प्रीती शर्मा यांनी केलाय. पृथ्वीराज देशमुख बळाचा वापर करून वालचंद कॉलेजचा कारभार आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. देशमुख यांना शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद असल्याचाही आरोप प्रीती शर्मा मेनन यांनी केला. उल्हासनगर महापालिकेच्या मुख्यालयात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. नगर विकासाची कामं ठप्प झाल्याचा आरोप करत शिवसेनेचं शिष्टमंडळ मनपा आयुक्तांना भेटायला गेलं होतं. त्यावेळी कार्यकर्त्यांना सुरक्षा रक्षकांनी रोखलं होतं. त्याचा निषेध करत कार्यकर्त्यांनी मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ खुर्च्या आणि इतर सामानाची तोडफोड केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. विशेष म्हणजे महापालिकेत शिवसेनेचीच सत्ता आहे. महापौर आणि स्थायी समिती सभापतीही शिवसेनेचेच आहे, तरी हा प्रकार घडला. सासरच्या जाचाला कंटाळून गर्भवती महिलेनं आपल्या मुलीचं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगर जिल्ह्यात घडलाय. पाथर्डी तालुक्यातील आल्हणवाडीतील संगीता हरिभाऊ झावरे यांना 2 मुली आहेत. यांना मुली झाल्यापासून सासरच्यांनी छळ करण्यास सुरुवात केली होती. एवढंच नाही तर माहेरहून 50,000 रुपये आणण्यासाठी तिच्या मागे तगादा लावला होता. अखेर सासरी होणाऱ्या जाचाला कंटाळून गर्भवती असलेल्या संगीतानं आपल्या 2 वर्षाच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. पाथर्डी पोलिसांनी या प्रकरणी संगीताचा नवरा हरिभाऊ आणि सासू वत्सला यांना ताब्यात घेतलंय. दोन गटात झालेल्या हाणामारीतून एकाचा खून झाल्याची घटना राहता तालुक्यातील पिंपळस इथं घडली आहे. अविनाश कापसे असं या तरुणाचं नाव आहे. धारदार शस्त्रानं भोसकून ही हत्या करण्यात आली आहे. 2 गटात आधी भांडणं झालं आणि या भांडणाचं पर्यावसन खुनात झालं. या मारहाणीत 3 जण गंभीर जखमी झाले. त्या प्रकरणी अहमदनगर जिल्हा भाजप जिल्हा सरचिटणीस नितीन कापसेसह 14 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनेनंतर नितीन कापसे फरार झालाय. दरम्यान 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई उपनगरात मीरा रोडमध्ये एक माथेफिरू ओव्हररेड वायरवर चढला. रेल्वेच्या खांबावर आधार घेऊन हा माथेफिरू ओव्हररेड वायरपर्यंत पोहोचला. स्टेशनवरच्या काही प्रवाशांना हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये त्यांनी कैद केला. हा व्यक्ती 80% भाजला. त्याची ओळख पटवता आलेली नाही. घटना घडल्यावर माणूस विजेच्या धक्क्यानं खाली पडून तडफडत असताना कुणीही त्याच्या मदतीला धावलं नाही. दरम्यान ही व्यक्ती गतिमंद असल्याचं बोललं जात आहे. अभिनेता प्रदीप कबरे यांच्या विरुद्ध आईवडिलांना दादर स्टेशन बाहेर लुबाडणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात आली. तरुण कोहली आणि रमेश कुमार आनंद अशी त्यांची या आरोपींची नावं आहेत. सायन कोळीवाड्यातून या 2 आरोपींना अटक करण्यात आली. तर दुसरीकडे पांडे नावाचा टॅक्सी ड्रायव्हर मात्र या संपूर्ण प्रकरणात फरार आहे. शनिवारी सकाळी दादर स्टेशन बाहेर ब्ल्यू लाईट गँगनं वृद्ध कबरे दाम्पत्याला लुबाडलं होतं. झी 24 तासनं याबाबतचं वृत्त दाखवल्यानंतर दादर लोहमार्ग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आम्ही आमचे अधिकारी त्यांच्या घरी पाठवून आईवडील सिनियर सिटीजन असल्यामुळे आम्ही त्यांचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला आणि त्याप्रमाणे आम्ही काल 2 आरोपींना अटक केलेली आहे. एक आरोपी आहे ज्याची टॅक्सी होती
त्याचा शोध घेतलेला आहे आम्ही, परंतु तो घरात नसल्याचे माहीत आहे, गावी गेल्याचे कळलेले आहे. त्याचा पण आम्ही नक्की शोध घेत आहोत. गणेशोत्सव काळात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड आणि अवजड वाहनं तसंच ट्रेलर, वाळू, रेती, ट्रकची वाहतूक बंद करण्यात आली आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही माहिती दिली. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यांचा प्रवास सोयीचा होण्याच्या दृष्टीनं या महामार्गावरची अवजड वाहतूक 1 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर दरम्यान बंद राहील. मात्र दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्विड मेडिकल, ऑक्सिजन आणि भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना मात्र यातून वगळण्यात आले. मोटार वाहन कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करा, अन्यथा अवमान केल्याबद्दल कारवाईला तयार राहा, असं स्पष्ट संकेत मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलेत. अत्यावश्यक चाचण्या केल्याशिवाय राज्यातील अनेक आरटीओ कार्यालय वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट देतात. त्याविरोधात पुण्यातले सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत कर्वे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. राज्यातल्या सर्व 49 आरटीओमध्ये 250 मीटरचा टेस्ट ट्रॅक असणं अनिवार्य आहे, असे आदेश हायकोर्टानं दिलेत. या ट्रॅकवर 40 किलोमीटरच्या वेगानं वाहन चालवून त्याची संपूर्ण चाचणी करावी, मगच फिटनेस सर्टिफिकेट द्यावं, असं मोटर वाहन कायद्यात स्पष्ट करण्यात आलं. मात्र सध्या अनेक आरटीओमध्ये जागेची वानवा असल्यानं प्रत्येक वेळी चाचणी घेणं शक्य नसल्याचं राज्य सरकारनं न्यायालयात सांगितलं. यावर न्यायालयानं राज्य सरकारला खडसावलंय. लोकलमधल्या टोळक्यांच्या दादागिरीच्या आणखीन एक घटना समोर आली आहे. मुंबई महापालिकेत कर्मचारी असलेल्या मंगेश बोबडे या रेल्वे प्रवाशाला कुर्ला ते दादर दरम्यान फास्ट लोकलमधील एका डब्यात एका टोळक्यानं कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. मंगेश बोबडेने कुर्ला येथून फास्ट लोकल पकडली. दरवाजात ग्रुप करून थांबलेल्या तरुण मुलांना त्यांनी बाजूला सरकण्यास सांगितले. मात्र या 8 ते 10 जणांच्या टोळक्यानं वाद घालत बोबडेंना मारहाण करण्यास सुरुवात केली. बोबडेंना सहप्रवाशांनी या टोळक्याच्या तावडीतून सोडवलं. दादरला गाडी पोहोचल्यानंतर प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या आरपीएफ पोलिसांना झालेला प्रकार निदर्शनास आणून दिला. बोबडेंच्या सहप्रवाशांनीही या पोलिसांना कारवाईबाबत विनंती केली. मात्र आरोपी समोर असताना देखील हे पोलीस जागचे हल्लेच नाहीत. स्टेशनवरच्या 6 नंबर प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्हीत पोलिसांचा हा निष्काळजीपणा कैद झाला असला तरी त्याचं फुटेज झी24 तासच्या प्रतिनिधीला देण्यास आरपीएफ पोलिसांनी नकार दिला. दादर लोहमार्ग पोलिसात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मी डोअरमध्ये उतरतो, पुढे पोलीस शिपाई दिसले वर्दीवाले. मला वाटलं की माझा कॉल आल्यानंतर मला अटेंड करायला आलेत म्हणून मी त्याच्या जोरावर मी खाली उतरलो. खाली तिथे मुलं सगळं मी त्या पोलिसांना सांगितलं, पब्लिकाने सांगितलं की हे जे आहेत आरोपी आहे त्यांनी ह्याला मारहाण झालेली आहे. या माणसाला त्यांनी मला बघून अवस्था कळतेच. मग त्या पोलिसांनी त्यांना फक्त असं क्या फक्त करत राहिले आणि तो एक दुसरा जो मोठा जो मेन मुलगा तो गाडीत चढला. तो पण त्या पोलिसांना आपली जर कर्तव्याची दाखवली असेल त्यांना पकडलं असतं तर तिथे ते लोक आरोपी सगळे भेटले असते. एकाला जरी पकडलं असतं सगळेच्या सगळे भेटले असेल. गणेशोत्सव अवघ्या 10 दिवसांवर आलेला असताना कल्याण डोंबिवलीमधील रस्त्यांवर खड्डे दिसून येतात. मागील महिन्याभरापासून महानगरपालिका क्षेत्रात सर्वच रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य असताना प्रशासन आणि सत्ताधारी मात्र थंड बसलेत. विरोधकांनी मात्र आता आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून येते. मनसेनं आज महानगरपालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात धडक देत जोरदार आंदोलन केलं. गणपती उत्सव तोंडावर आलेला असताना रस्त्यांची दुरवस्था सुधारण्यास प्रशासन अपयशी ठरल्यानं यावेळी निषेध करण्यात आला. महापालिका कार्यालयाच्या बाहेर प्रतिकात्मक गणेशासमोर आरती करून लवकरात लवकर खड्डे बुजवण्याची सुबुद्धी महापालिकेला द्यावी अशी प्रार्थना यावेळी कार्यकर्त्यांनी केली. नंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंते सुभाष पाटील यांना घेराव घालून त्यांना जाब विचारला आणि 10 दिवसात खड्डे न बुजवल्यास मनसे स्टाईलनं खळफट्याक आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यावेळी मनसेनं लोकांना खड्ड्यात पाडणाऱ्या प्रशासनाला झेंडूबाम भेट दिला. डोंबिवलीमध्ये जे खड्डे पडले त्या खड्ड्यांचं प्रदर्शन भरवलं गेलं होतं. त्याच्यातून आम्हाला एक मेसेज द्यायचा होता की आता तरी सुधरा आणि ते खड्डे रिपेअर करा आणि चांगले सुस्थितीतले रोड द्या. परंतु आज 1 महिना होऊन सुद्धा काही झालेलं नाही. त्यामुळे आम्ही आज गणपती 10 दिवसावर फक्त आलेले आहेत आणि रस्त्यांची चाळण अक्षरशः झालेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गोवंशाची तस्करी करणाऱ्यांनी गोरक्षकांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. भद्रावती शहरात सोमवारी पहाटे हा गोळीबाराचा थरार झाला. नागपूरहून गायींची तेलंगणामध्ये तस्करी केली जात असल्याची माहिती हिंदू श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी या ट्रकचा पाठलाग केला. नांदुरी टोल नाक्यावर ट्रक अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र बॅरिकेड तोडून ट्रक भरधाव गेला. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. कार्यकर्त्यांनी ट्रकचा पाठलाग सुरू ठेवला. भद्रावती शहरात अचानक एक पांढरी होंडा गाडी आली आणि गाडीतून उतरलेल्या तिघांनी हिंदू श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार केला. यात कुणी जखमी झालं नसलं तरी कार्यकर्त्यांची बोलेरो गाडी अपघातग्रस्त झाली. त्यानंतर पडोली पोलिसांनी तस्करी करणारा एक ट्रक पकडला तर 4 अटक केली. मात्र दुसरा ट्रक आणि हल्लेखोरांची होंडा BRV पळून गेली. त्यांना पकडण्यासाठी नागपूरच्या दिशेनं पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत. कॅटल ट्रान्सपोर्टेशनचे ट्रक चालू आहेत.
वरोरा DYSP नाईट राऊंडला होते, वरोराचे PSI होते, त्यांनी पाठलाग सुरू केला होता. मीन टाईम या काही गाड्या त्या ट्रकचा पाठलाग करत होत्या. त्यांनी एका गाडीतल्या लोकांनी भद्रावती त्या गाडी थांबवली होती आणि त्यांनी तक्रार केली पोलिसांना की त्याच्या ट्रकच्या पाठीमागं एक गाडी होती पांढऱ्या रंगाची, तर त्या गाडीने यांच्या गाडीवरती फायर केलं. तर त्या पद्धतीने आपण 307चा गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढची कारवाई सुरू आहे. ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यामधल्या धसई भागात नरभक्षक बिबट्याची दहशत पसरली आहे. 2 दिवसात 2 बळी घेणारा हा बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला अजूनही यश आलं नाही. त्यामुळे गावकरी प्रचंड दहशतीखाली आहेत. याआधी याच बिबट्यानं बकऱ्या, म्हशी आणि गाय ठार मारली होती. त्यामुळे पळूस, सिंगापूर, पैठणी, वैशाखरे भागातले ग्रामस्थ धास्तावले. दरम्यान वन विभागाचे 100 कर्मचारी 10 पथकांद्वारे नरभक्षक बिबट्याचा शोध घेत आहेत. त्याकरिता 5 पिंजरे देखील या भागात लावण्यात आलेत. तर दिसता क्षणी बिबट्याला गोळ्या घालून ठार मारण्याचे आदेश वन विभागाने दिलेत. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या 2 मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना सरकारतर्फे प्रत्येकी 8 लाखांची मदत जाहीर झाली आहे. त्यापैकी 1 लाखाची रक्कम त्वरित देण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील शालेय पोषण आहार काळ्या बाजारात जात असल्याचं उघड झालंय. जिल्ह्यातील 9 शाळा मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आलंय. तसंच खासगी शाळांची चौकशी सुरुवात झाली आहे. गेल्या 11 तारखेला पोलिसांनी शालेय पोषण आहार काळ्या बाजारात जात असल्याचं उघडकीस आणलं होतं. या प्रकरणी सूत्रधार किरण वाणीला अटक करण्यात आली आहे. जळगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या अहवालावरून जिल्हा परिषदेनं शिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती आणि त्यात काळ्या बाजारात पोषण आहार जात असल्याचं समोर आलं होतं. अनेक प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांनी यवतमाळ जिल्हा परिषद कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह केला. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं. शिक्षक कल्याण निधीसह विविध 15 मागण्या या आंदोलकांनी केल्या. या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर शिक्षक दिनी 5 सप्टेंबरला शिक्षण हक्क आंदोलनाचा इशारा देण्यात आला. बीड जिल्हा रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक बोल्डे यांच्यावर कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप केला जातोय. बोल्डे यांची कारकीर्द नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. सोमवारी रात्रपाळीच्या कामावर असलेले काही कर्मचारी बोल्डे यांच्या राऊंडच्या वेळी झोपलेले आढळले. त्यामुळे संतापलेल्या बोल्डे यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप होतो. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी हे काम बंद आंदोलन सुरू केलं. या घटनेत बोल्डे यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली की नाही याबाबत अधिकृत माहिती मिळत नसताना कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या आंदोलनामुळे रुग्णांचे मात्र हाल होत आहेत. मीरा रोडमध्ये अनधिकृत इमारतीत फाटलेल्या भाजप कार्यालयाचं उद्घाटन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते झालं. विशेष म्हणजे अनधिकृत बांधकामाची तक्रार स्वतः मीरा भाईंदरच्या महापौर गीता जैन यांनी मंत्रालयात केली होती. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक पोरवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जैन यांनी केली आहे. मुंबईचा सर्वात मोठा उत्सव अशी ओळख असलेला गणेशोत्सव अवघ्या 2 आठवड्यांवर येऊन ठेपलाय. मात्र महागाईमुळे गणेश मूर्तींच्या किमती देखील कमालीच्या वाढल्या. त्यातून मुंबईकरांना दिलासा मिळावा म्हणून घाटकोपरमध्ये मनसेतर्फे 21 रुपयात गणपतीची मूर्ती आणि गणेश पूजनाचं साहित्य देण्यात येते. मनसेचे घाटकोपर विभाग प्रमुख गणेश भगत यांच्या संकल्पनेतून हा अनोखा उपक्रम राबवण्यात येतोय. भारतीय स्वातंत्र्याला यंदा 70 वर्ष पूर्ण झाली. त्याचं औचित्य साधून रायगड जिल्हा भाजप महिला आघाडीच्या वतीनं अलिबाग येथे मशाल रॅली काढण्यात आली. स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले स्वातंत्र्य सैनिक आणि हुतात्म्यांना अभिवादन करण्याच्या हेतूनं ही रॅली काढण्यात आली. शहरातील भाजप कार्यालयापासून निघालेल्या रॅलीची सांगता सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या समाधीजवळ झाली. यावेळी आंग्रे यांच्या समाधीला पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं. शहरातील हुतात्मा चौकात देखील रॅलीच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. यवतमाळच्या चापमनवाडीत 7.5 लाखांच्या चोरीचा सूत्रधार घरातलाच मुलगा असल्याचं समोर आले. मित्राच्या मदतीनं ही चोरी केल्याचं पोलीस तपासात उघड झाले. 15 ऑगस्ट रोजी पांडुरंग वाघमार यांच्या घरातील 35 तोळ सोनं आणि 40,000ची रोख रक्कम चोरीस गेली होती. पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या साईराज बोबड्याला ताब्यात घेतलं होतं. त्यानं रोहित वाघमारेच्या सांगण्यावरूनच चोरी केल्याचं स्पष्ट केलंय. रोहितला सावत्र आई आणि मोठा भाऊ आहे. त्यातूनच त्यानं घरात चोरी करण्याचा डाव आखल्याचं पोलिसांनी सांगितलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.